विविध मागण्यांसाठी 17.5 नळी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊनही कुठल्या सुविधा ज्या आहेत त्या दिल्या जात नाहीत। अमोल तुपे यांनी आंदोलन केलेलं आहे। काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय इशारा दिलाय सरकार? साहेब, आता जर पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये गाव गेलं। आम्ही जवळजवळ 168 कोटी 40 लाख रुपये एवढा टॅक्स दिलेला आहे। टॅक्स देऊन बी आम्हाला मूलभूत सुविधा कोणत्याही प्रशासनाकडनं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं मिळालेल्या नाहीये। आम्ही आज तुमच्या या माध्यमाच्या द्वारे सांगतो, हे मोठ्या प्रमाणात हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। जर आम्ही एवढा टॅक्स भरलाय तर आम्हाला तुम्ही सुविधा काय दिल्या हे दाखवून द्या। आणि आमच्या भागाला दोन आमदार आहेत, एक सोडून 2 आमदार आहेत, ते बी सत्ताधारी आमदार आहेत। असं असताना आमच्या गावचा कोणताही विकास होताना दिसून येत नाही। काय मागण्या तुमच्या आणि काय इशारा दिलाय? आम्ही आता यापुढे जर महानगरपालिकेने जर आमची विकास कामं केली नाही तर त्यांच्या मनपाच्या मुख्य कार्यालयावर जाऊन मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण किंवा आंदोलन करणार आहे। आणि आमच्या मागण्या अशा आहेत, पिण्याचं पाणी पावसाळा असून सुद्धा आम्हाला टँकरने आणायला लागते। ड्रेनेजची सोय नाहीये, कचऱ्याची मोठी समस्या, आरोग्यामुळे अनेक रुग्ण दगावले गेलेले आहेत। असं आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगतो, पण प्रशासन आमच्याकडे कायम दुर्लक्ष करते। पण हे आंदोलन त्यांना आम्ही दाखवून दिले की हे छोटं आंदोलन आहे। भविष्यामध्ये जर तुम्ही आमच्याकडे परत असं जर लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। कारण पाठीमागं पाहिलं असता महानगरपालिकेचं जे कार्यालय आहे आमच्या गावातलं, तिथं सुद्धा पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी साचलं होतं। मी त्यावेळेस सकाळ माध्यमातून तसंच अनेक माध्यमातून बातमी सुद्धा दिली होती की प्रशासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयापुरतं पाणी काढता येईना, ते लोकांच्या काय समस्या सोडवणार? नक्की मोठा इशारा जो आहे तो ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेला आहे। काय तुमची मागणी आणि काय इशारा? पण यांनी निवेदन दिले, काय त्यांचं निवेदन आज मी स्वीकारलेलं आहे। त्यांच्या प्रमुख 6 मागण्या आहेत, त्यापैकी एक पिण्याच्या पाणी, त्याच्यानंतर रस्त्यांची दुरावस्था, वीज पुरवठा, एक आरोग्य सेवा, सार्वजनिक स्वच्छता आणि कर वसुली, या सर्व मागण्यांच्या अनुषंगानं पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मुख्य खात्याचे जे काही संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत या आंदोलनकर्त्यांचे जे डेलिगेशन आहे त्यांची एक बैठक आम्ही लावत आहोत। आणि ज्या समस्या त्यांनी आता मांडलेल्या आहेत त्या समस्या तातडीनं दूर केल्या जातील याचं मी आश्वस्त करतो। पण साहेब, गाव समाविष्ट होऊन 2 वर्ष होत आले, हे टॅक्स भरतायत, मग हा टॅक्स जातो कुठं यांचा भरलेला? टॅक्स जातो कुठं? तर टॅक्स फक्त काय आपण 17.5 साठी वगैरेच घेत नाही, टॅक्स आपण पूर्ण पण मग ग्रामस्थांना सुविधा देणं काम आहे ना पालिकेचं, बंधनकारकच आहे, निश्चित आहे। मग कमी पडते पालिका? आता यांच्या ज्या समस्या आहेत ना त्या समस्या वॉर्ड ऑफिस स्तरावरच्या काही आहेत, काही मुख्य खात्यावरच्या समस्या आहेत। ज्या माझ्या स्तरावरच्या समस्या आहेत, फॉर एक्झाम्पल सार्वजनिक स्वच्छता, त्याच्या बाबतीमध्ये मी माझ्या आरोग्य कोठी आणि त्याचे ते कर्मचारी आहेत त्यांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत, पुढे देखील सूचना देतो। आणि यापुढे या गावाच्या स्थानिक नागरिकांना कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं लागणार नाही या पद्धतीत महानगरपालिका निश्चित कामकाज करेल। नक्की महानगरपालिकेने दखल घेतलेली आहे, कुठलंही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मात्र पालिका खरंच या सर्व ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार करते का हे पाहावं लागणार आहे। सागरावर साम टीव्ही पुणे। पाहिजे आम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्याच पाहिजे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे।